नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये 32 साइजच्या ब्लाउजची संपूर्ण स्टिचिंग बघायची आहे। प्रिन्सेस ब्लाउज आहे 32 साइजचा। तर याचं कटिंग जे आहे ते मी याच्या अगोदर शेअर केलेलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर इथे मी ब्लाउज जो आहे तो कटिंग करून घेतला, अस्तर जो आहे ते सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे। इथे बाहीसाठी पहिल्यांदा बाही तयार करून घ्यायची आहे। तर बाहीसाठी इथे कापड कमी पडते, जोड द्यायचा आहे कपड्याला। तर मी इथे जोड देऊन घेणार आहे कपड्यासाठी। हा जो ब्लाउज पीस आहे तो डेली वेअरच्या साडीमधला ब्लाउज पीस आहे, अगदी सुळसुळीत। तर कशा पद्धतीने शिवायचा आहे हे या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितले ना, अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे। तर इथे मी जॉईंट देऊन घेतलेला आहे, जे बाहीचं कापड आहे त्याला, आणि मग अस्तरचं कापड त्याच्यावर जोडायचं आहे। तर आता खाली बघू शकता, बाहीचं कापड आहे ते सरळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे। तर अस्तर ठेवताना एकदा फ्रंटची बाजू आपल्याकडे ठेवायची आहे आणि दुसरी बाही करताना फ्रंटची बाजू आपल्या अपोजिट साईडला ठेवायची आहे। खाली अस्तर सरळ मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवलेलं आहे, त्याच्यावर अस्तर ठेवून घेतलं। पहिल्यांदा स्टिच करून घेतलं, अस्तर पलटी करून घेतलं आणि त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन घेतली, ती अस्तरवरच आली पाहिजे। त्यानंतर अस्तर परत आतमध्ये फोल्ड केलं आणि वरून एक दाब शिलाई देऊन घेतली। त्यानंतर कडेने इथं सगळीकडून अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते जोडून घ्यायचे। इथे जोडताना व्यवस्थित हाताने एकसारखं करून घ्यायचं आहे, कारण त्याला सुळसुळीत असल्यामुळे फुगा किंवा कापड गोळा होऊ शकतं। तर त्यासाठी व्यवस्थित हाताने एकसारखं करून घ्यायचं आणि कडेने सगळीकडून स्टिच करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता, आता फ्रंटची बाजू आहे ती माझ्या अपोजिट साईडला ठेवलेली आहे या बाहीसाठी। या पद्धतीने जर तुम्ही केली बाही तयार, तर तुमची व्यवस्थित दोन्ही साईडच्या दोन ज्या स्लीव्ज आहेत त्या तयार होतात। बऱ्याचदा नवीन शिकणाऱ्यांना प्रॉब्लेम येतो की एकाच बाजूच्या दोन्ही स्लीव्ज ज्या आहेत ते तयार होतात। तर त्यासाठी तुम्ही हे अशा पद्धतीने करू शकता, किंवा जो फ्रंटचा आकार आहे तो ब्लाउजला आपण जेव्हा स्लीव्ज जोडणार आहे तेव्हाच दिला तरी चालेल। त्यामुळे एकाच बाजूच्या दोन्ही बाह्या तयार होण्याचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही। तर बघू शकता, इथे दोन्ही साईडच्या दोन स्लीव्ज जे आहेत ते व्यवस्थित तयार झाले। आता इथे फ्रंटचा भाग तयार करून घेणार आहे। तर खाली मी मेन फॅब्रिक जे आहे ते उलटं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे। अस्तरचे भाग व्यवस्थित समोरासमोर ठेवायचे आहेत आणि पिना लावून घ्यायच्या जर तुम्ही नवीन शिकत असेल तर, म्हणजेच एकाच बाजूचे दोन्ही भाग जे आहे ते तयार होत नाही। आता इथे ब्लाउज थोडा लवकर स्टिच करून व्हावा त्यासाठी मी इथे जे अस्तर जोडताना 5 नंबरची शिलाई वापरलेली आहे। आणि सुळसुळीत कापड जेव्हा असेल तर तेव्हा जे साईडने आपण कापड सोडतो ते थोडंसं जास्त सोडायचं आहे, म्हणजे शिवताना आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही। जसं की आपण नॉर्मल ब्लाउजमध्ये थोडंसं सोडतो, तर याच्यामध्ये सुळसुळीत ब्लाउज पीस जे असतात त्याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा कापड सोडायचं आहे बाजूने, त्यामुळे जोडताना प्रॉब्लेम येत नाही। आता मी हा जो पुढचा भाग आहे तर तो सुद्धा व्यवस्थित असा एकमेकांच्या समोर ठेवून घेतला। खालचं जे कापड आहे ते उलटी बाजू वरती आहे आणि त्याच्यावर अस्तरचं कापड ठेवलेलं आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित जोडून घेते। इथे 5 नंबरची टिप देऊन हे जोडून घेतलेलं आहे। याची कटिंग जी आहे ती अतिशय सोप्या पद्धतीत सांगितलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा याच्या आधी शेअर केलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता। आणि खूप सोप्या पद्धतीने याच्यामध्ये प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। तर आता हा भाग सुद्धा जोडून झाला आणि व्यवस्थित आता कटिंग करून घ्यायचं आहे। अस्तरच्या मापाप्रमाणे मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही पार्ट तयार आहे, तर आता हे आपल्याला एकमेकांना जोडायचे आहे। तर जोडताना काय करायचं आहे बघू शकता, इथे तुम्ही हे दोन्ही पार्ट जे आहेत ते तयार झालेले आहेत व्यवस्थित। पुढचा भाग, आता हे दोन्ही पार्ट जोडताना खालच्या बाजूने जोडायला सुरुवात करायची आहे। इथे खालच्या बाजूने जोडताना ओढायचं अजिबात नाहीये। तर बघू शकता, इथे व्यवस्थित जो भाग आहे तो जोडला गेलेला आहे आणि कुठेच कमी जास्त झालेलं नाहीये। त्याला डबल शिलाई करून घेतली, बघू शकता पफ पण किती छान आलाय। आता दुसरा भाग सुद्धा खालच्या बाजूने जोडायला सुरुवात करायची आहे आणि त्याच्यावर सुद्धा डबल शिलाई करून घ्यायची आणि जॉईन केल्यानंतर जे ओपन राहतं ना तिथे पण एक शिलाई करून घ्यायची, म्हणजे ते व्यवस्थित लॉक होऊन जातं। तर आता इथे मी खाली कंबरपट्टीसाठी मी पट्ट्या घेतलेल्या आहेत खाली लावण्यासाठी 2 इंचच्या। तर मी पहिल्यांदा ही पट्टी लावून घेते आणि मग हुक लूकची पट्टी लावते। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। तर मी इथे पहिल्यांदा ही पट्टी अशी लावून घेतलेली आहे आणि आतल्या साईडने फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्याच्यावर एक स्टिच करून घेतलेली आहे, बघू शकता। त्यानंतर एक
दुसऱ्या साईडला पण सेम तशीच पट्टी लावून घेतलेली आहे. बाहेर कपड्याची मेन फॅब्रिक आहे ते वरती ठेवले, त्याच्यावर पट्टी ठेवून आतमधल्या बाजूने फोल्ड केलेली. एकदा फोल्ड करून घेतली, स्टिच करून घेतलं, परत एकदा फोल्ड करून स्टिच करून घेतलेलं आहे आतल्या बाजूने. आता इथे मी हुकलूक पट्टीसाठी जी आईची पट्टी आहे ती मी 3 इंचाची घेतलेली आहे आणि त्याला जे कापड आहे ते सुद्धा घ्यायचं आहे. कापड आणि अस्तर दोन्ही घ्यायचं आहे याला. तर ही पट्टी मी 3 इंचाची घेऊन अशी जोडून घेतलेलं आहे त्याला. जे मेन फॅब्रिक आहे ते अशा पद्धतीने बघू शकता. आणि त्यानंतर आता आपल्या डाव्या साईडची जी बाजू आहे ती त्याच्यावर ठेवायची आहे. पट्टीची फॅब्रिकची बाजू वरती ठेवली, त्याच्यावर आपल्या डाव्या साईडची जी बाजू आहे ती ठेवलेली आहे. स्टिच करून घेतलं. त्यानंतर जी खालची पट्टी आहे ती अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूने काढून घ्यायची आणि एक प्रेस स्टिच देऊन घ्यायची इथे. त्यानंतर खालच्या बाजूने सुद्धा इथे आतमध्ये दुमडायची आहे पट्टी आणि स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने ही पट्टी जी आहे ती फोल्ड करायची आहे. जिथं आपण जोडली पहिल्यांदा तिथंपर्यंत पहिल्यांदा एक छोटा फोल्ड करायचा आणि मग त्याच्यावर ही पट्टी दुमडून घ्यायची आहे. बाहेरच्या बाजूने निघाली पाहिजे अशी. आणि ही शेजारून एक पेरचं मार्जिन ठेवून परत एकदा स्टिच करून घेतलं. आणि ही जी पट्टी आहे ती कमीत कमी 1 इंचाची तरी तयार व्हायला पाहिजे. आता हा पार्ट बघू शकता किती छान तयार झालेला आहे. इथे आता अस्तरची पट्टी घेतलेली आहे 2.5 इंचाची. हा जो भाग आहे तो खाली ठेवलेला आहे, त्याच्यावर अस्तरची पट्टी ठेवली, सरळ स्टिच करून घेतली. त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूने काढून घेतली, एक दाब शिलाई देऊन घेतली आणि ही पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे. बघू शकता इथे दाखवले त्याप्रमाणे दोन्ही पट्ट्या लावून झालेल्या आहेत. त्या एकदा चेक करायच्या, कमी जास्त तर होत नाही. कमी जास्त होत असेल तर एकसारखं करून घ्यायचं आहे. तर हा फ्रंटचा भाग जो आहे तो आपला तयार झालेला आहे. बघू शकता किती छान फिनिशिंग आलेलं आहे. त्यानंतर आता हा बॅकचा पार्ट आहे, मागचा भाग, तो तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी गळा ड्रॉ करून घेतलेला होता, तो फोल्ड केला आहे आणि दुसऱ्या बाजूने पण तो प्रेस करून घेतला आहे, म्हणजे तो ड्रॉ होतं दुसऱ्या बाजूने सुद्धा. खाली आता हे जे मेन फॅब्रिक आहे ब्लाऊजचं ते उलटी बाजू वरती ठेवलेली आहे, त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे आणि कडेने चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. तर आता हे सुळसुळीत कापड असल्यामुळे खूप प्रॉब्लेम येतात स्टिच करण्यासाठी, तर तुम्ही पिनअप करू शकता किंवा असं हाताने व्यवस्थित एकसारखं करून सगळ्या बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. जसं अस्तर कटिंग आहे त्याप्रमाणेच तिथे मी स्टिच करून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घेतलं. त्यानंतर याला गळा जो आहे ड्रॉ केलेला त्या गळ्याच्या आकारावर तर आहे तशी स्टिप मारून घ्यायची आहे. बघू शकता इथे दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर हा जो गळा आहे तो कट करून घ्यायचा. जी शिलाई आपण मारलेली आहे त्याच्या अगदी कडेने, शिलाई कट नाही झाली पाहिजे, तर ते कट करून घेतलं गळा. त्यानंतर टक्सचं मार्किंग केलेलं होतं, तर त्याप्रमाणे टक्स देऊन घेतलेत. ह्याचं जे संपूर्ण कटिंग आहे त्याचं व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, ते तुम्ही बघा. त्यानंतर इथे मी 2 इंचाची कंबरपट्टी घेतलेली आहे लावण्यासाठी. मेन फॅब्रिक सरळ ठेवलं आहे, त्याच्यावर पट्टी ठेवली आहे आणि स्टिच करून घेतली. त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूने करून घेतली आणि त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन घेतली. परत एक आतल्या बाजूने फोल्ड करून घेतलं आणि एक शिलाई देऊन घेतली आणि पूर्णपणे पट्टी आता आतमध्ये फोल्ड करून एक स्टिच करून घेतली. याच्यावर तुम्हाला हातशिलाई करायची असेल तर हातशिलाईसुद्धा करू शकता. हातशिलाई करायची असेल तर 5 नंबरची टीप देऊन स्टिच करून घ्यायचा आहे. तर असा हा बॅक पार्टसुद्धा तयार झालेला आहे. आता बॅक पार्ट उलटा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर असा फ्रंट पार्ट सरळ ठेवलेला आहे आणि शोल्डर जोडून घेतले, त्यामुळे कवर शिलाई होऊन जाते शोल्डरला. आता ही जी बाजू आहे ती पलटी करून घेतली आणि आतल्या बाजूने शोल्डर जोडून घेतले. शोल्डर जर उतरत असतील तर गळ्याच्या बाजूने थोडंसं जास्तीचं मार्जिन घ्यायचं आहे. त्यानंतर शोल्डर जोडून घेतल्यानंतर इथे आता 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या करायच्यात आपल्याला, की शोल्डर पट्टी व्यवस्थित दोन्हीकडची मोजून घ्यायची. जर एक्स्ट्राची काय असेल ती कटिंग करून घ्यायची. मी 3 इंचाची ठेवली होती, तर 3 इंचच व्यवस्थित ठेवून एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं. त्यानंतर मागच्या भागाचा असा मध्य काढायचा आणि मोजून घ्यायचा किती आहे तो. तर इथे माझा 8.5 इंच आलेला आहे. त्यानंतर आता पुढचा जो भाग आहे तो सुद्धा मोजून घ्यायचा आहे. तर इथे मी हुकलूकची जी पट्टी आहे आईची पट्टी, ती पट्टी सोडून पुढे 8.5 इंचावर मार्किंग केलं. त्याच्यानंतर हे जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कटिंग करून घेतलं. तर इथे अगदी थोडंसंच राहिलेलं आहे एक्स्ट्राचं. इथे हुकची पट्टी आहे ती सुद्धा मार्किंग करून घेतली. 8.5 इंचाच्या पुढे जे काय होतं ते कटिंग करून घेतलं. फक्त हे कमरेलाच कटिंग करायचं आहे, वरती कुठेही कटिंग करायचं नाही आहे. त्यानंतर आता हे जे भाग आहेत ते असे ठेवायचे आहेत एकमेकांवर.
जेव्हा जॉईंट वर खाली होतात, बाही कमी जास्ती होते, तर हे कशामुळे होतं, इथे कापड जास्त राहतं, त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. तर हे कापड जे आहे ते एकसारखं असं पकडून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं असेल अगदी पाव इंच ते कटिंग करून घ्यायचं आहे. तर दोन्ही बाजूला हे करून घ्यायचं आहे. ते केल्यामुळे तुमच्या बाहीतले जॉईंट जे आहेत ते वर खाली होणार नाही, बाही जोडताना कमी जास्त होणार नाही व्यवस्थित, आणि तिथे फुगा चुन्या काही येत असतील तर त्या येणार नाही, व्यवस्थित ब्लाऊज फिटिंगला बसेल. तर हे तुम्ही नक्की करून बघा. त्यानंतर आता इथे व्यवस्थित हे 3 गोष्टी करून घ्यायच्या. शोल्डर व्यवस्थित कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर जो पुढचा भाग आहे तो सुद्धा कमरेच्या मापाप्रमाणे कट करून घ्यायचा आहे आणि एकसारखं कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे जी स्लीव्ज आपण तयार केली होती त्याचा मध्य काढलेला आहे, सेंटर पॉईंट, आणि तो सेंटर पॉईंट शोल्डरपासून जोडायला सुरुवात केलेली आहे. बाही जोडताना कुठेही ओढायची नाही आहे, अगदी हलक्या हाताने बाही जी आहे ती जोडायची आहे आणि शोल्डरपासूनच बाही जोडायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर आता इथे दुसऱ्या बाजूने जो शोल्डर होता तो सुद्धा जोडून घेते बाहीला. तर इथे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि जोडल्यानंतर दाबशिला त्याच्यावर अजून एक स्टिच करून घ्यायचं, डबल स्टिच करून घ्यायचं आहे आणि जी बाहीची ओपन बाजू राहते ना तर तिथं पण स्टिच करून घ्यायचं आहे. बाही आधी व्यवस्थित कटिंग जेव्हा आपण स्टिचिंग करतो तेव्हा व्यवस्थित ती चेक करायची, कमी जास्त नको आहे. आणि तुम्ही जेव्हा फिटिंग करताना त्याच्या अगोदरसुद्धा हे पॉईंट सगळे चेक करून घ्यायचे आहेत, त्यानंतरच बाही जोडायची आहे. तर बघू शकता इथे थोडंसं कमी जास्त झालेलं आहे माझं. ते कशामुळे झालं आहे की आपण जे मार्जिन आहे ते एक्स्ट्रा घेतलं होतं, 2.5 इंच मार्जिन झाले, त्याच्यामुळे ते थोडंसं एक्स्ट्रा झालेलं आहे. तर ते थोडंसं पाव इंच कट करून टाकायचं आहे. आता दुसरी बाहीसुद्धा मी जोडून घेतली, त्याच्यावर सुद्धा डबल स्टिच करून घ्यायची आहे. अगदी छोटे छोटे पॉईंट याच्यामध्ये मी सांगितलेले आहे, तर ते तुम्ही लक्षात ठेवलं तर ब्लाऊज नक्कीच फिटिंगला पण छान दिसेल आणि त्याची फिनिशिंगसुद्धा चांगली येईल. तर आता पहिल्यांदा इथे सरळ बाजूने ब्लाऊज जो आहे तो जोडून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे आतल्या साईडने ओव्हरलॉकची गरज लागत नाही आणि आतल्या साईडने कुठलेच धागेदोरे दिसत नाही. तर पहिल्यांदा सरळ बाजू व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे आणि सरळ बाजूने जोडून घ्यायचं आहे ब्लाऊज. त्याच्यानंतर ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि आतल्या बाजूने एक अर्धा ते पाव इंचाचं मार्जिन ठेवून एक शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे इथे आपली कवर शिलाई होऊन जाते ब्लाऊजला, कुठलेही धागेदोरे आतून दिसत नाही, फिनिशिंग खूप छान येतं. तर दोन्ही साईडला मी तसं करून घेतलेलं आहे, बघू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर आता फिटिंगचं माप टाकायचं. तर फिटिंगचं माप टाकण्यासाठी कंबर मोजून घ्यायची आहे पहिल्यांदा. तर कंबर मोजताना जी आईची पट्टी आहे ती सोडून द्यायची आहे आणि तिथून पुढे कंबर मोजायची आहे. तर फिटिंग या पद्धतीने करून बघा, खूप सोपी पद्धत आहे आणि परफेक्ट फिटिंगला ब्लाऊज बसतो. तर इथे 31.5 इंच माझं आलेलं आहे. कंबरेचं फिटिंगचं माप जे आहे ते 26 इंच आहे. तर काय करायचं आहे, 31.5 मधून 26 इंच वजा करायचं, तर आलं 5.5 इंच. तर 5.5 इंचाचा चौथा भाग काढायचा आहे, म्हणजे 1.5 इंचाला एक लाईन कमी एवढं माप येतं. तर ते कमरेला मार्किंग करून घेतलं, 1.5 इंचाला एक लाईन कमी. त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग तो पॉईंट जोडून घ्यायचा आणि इथे दंडघेराचा निम्मा. दंडघेर आहे 10 इंच, तर 5 इंचवर मी मार्किंग करून घेतलं. इथेही सेम त्याच पद्धतीने जो डिफरन्स आला आहे त्याचं 4 पार्ट करायचे आहेत आणि ते कमरेला तिथं मार्जिन सोडायचं आहे तेवढं. त्या पद्धतीने केलं तर परफेक्ट फिटिंगला ब्लाऊज बसतो, कमरेमध्ये काहीच कमी जास्त होत नाही. आणि शिलाई पण बघू शकतात, ज्या लाईन आहेत त्या पण अगदी सरळ आलेल्या आहेत. तर इथे मी आता फिटिंगची शिलाई करून घेतली. शिलाई जी आहे ती कमरेच्या बाजूला पण लॉक करायची आहे आणि बाहीच्या बाजूला सुद्धा लॉक करायची आहे आणि त्याच्या शेजारून 2 किंवा 3 एक्स्ट्राच्या शिलाई देऊन ठेवायच्या आहेत, म्हणजे नंतर जर कधी उसवायचं झालं ब्लाऊज तर कस्टमरला ते इझिली उसवता येतं. तर इथे मी शेजारी 2-2 एक्स्ट्राच्या ज्या स्टिच आहेत त्या देऊन घेतले. तर बघू शकता इथे व्यवस्थित तयार झालेला आहे. आता गळ्याला गोट करायचा आहे, तर गोट मी ह्याच कपड्याचा लावणार आहे, ब्लाऊजच्या कपड्याचा. तर त्याच्या आधी काय केलेलं आहे, गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे एक शिलाई देऊन घेतली, म्हणजे कापड जे आहे ते व्यवस्थित अस्तर आणि कापड जोडलं जाईल गळ्याच्या बाजूने. त्याच्यानंतर क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. इथे मी 2 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे, कारण हे कसं सिल्क सुळसुळीत कापड आहे त्याच्यामुळे ते ओढलं जातं आणि पट्टी बारीक होते, मग त्याच्यामुळे मी 2 इंचाची कापून घेतलेली आहे. तिरक्या पट्ट्या कापल्यात आणि त्या एकमेकांना जोडून घेतलेल्या आहेत.
त्याच्यानंतर आता जी आईची पट्टी आहे तिथून ही पट्टी जी आहे ती लावायला सुरुवात केली. बाहेरच्या बाजूने लावून आतमध्ये आपल्याला ती नंतर फोल्ड करायची आहे. तर थोडीशी ओढायची आहे पट्टी आणि लावून घ्यायची आहे. पूर्ण गळ्याच्या आकारानुसार ही जी पट्टी आहे ती हलकीशी ओढून लावून घेतलेली आहे आणि जी हुकायची पट्टी आहे तिथे थोडं थोडं एक्स्ट्राचं मार्जिन सोडून पट्टी कट करून घ्यायची आहे. त्यानंतर जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे जे गोलाकार आकार आहे तिथे जी पट्टी आहे जोडलेली त्याला थोडे थोडे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे गोट व्यवस्थित बसतो आणि पलटी होत नाही. त्याच्यानंतर ही जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने आतमध्ये सगळी फोल्ड करून घ्यायची आहे. ती फोल्ड करून जे मार्जिन आहे ते आतमध्ये पट्टीच्या आतमध्ये गेलं पाहिजे अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे. म्हणजे अर्धा इंचाला एक लाईन कमी अशी ही पट्टी जी आहे ती तयार झाली पाहिजे. अशा पद्धतीने याला एक स्टिच करून घ्यायचे आहे. आणि जे मार्जिन आहे आतलं ना तर ते सुद्धा त्याच्या आतमध्ये दबलं गेलं पाहिजे. अशी शिलाई करून घ्यायची आहे सगळीकडून. तर अगदी सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे गोटही कसं करायचं आणि अतिशय सोपी पद्धत आहे ही प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंगची. तर तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा. काही शंका वाटली तर कमेंटमध्ये विचारू शकता. आणि असेच नवीन सोपे शिलाईचे व्हिडिओ बघण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन देखील प्रेस करा. म्हणजे येणाऱ्या तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ जे आहेत ते पाहता येतील. याच्या आधीसुद्धा प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत शिलाईच्या रिलेटेड. तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. आता इथे मी थोडं थोडं एक्स्ट्रा सोडलं आहे आणि बाकीचं कट करून घेतलं आहे. आता ही पट्टी जी दुमडलेली होती आपण आतमध्ये तर ती जी एक्स्ट्राची राहिलेली आहे ना ती सगळी कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला. त्यामुळे जेव्हा गोट आपण फोल्ड करतो ना तो व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तयार होतो. एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ना इथे सगळं कटिंग करून घ्यायचं आहे पूर्ण पट्टीवरचं. इथं बघू शकता थोडंसं पुढे सोडलेलं आहे ते आतमध्ये फोल्ड करायचं आहे. आणि आता ही पट्टी जी आहे ती पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करायची. हलक्या हाताने थोडीशी बाहेर ओढायची आणि त्याचा गोट करून घ्यायचा आहे. आणि जी गोटची टीप आहे ती पट्टी आणि ब्लाऊज ह्याच्या बरोबर मधोमध आली पाहिजे. तर थोड्या थोड्या अंतरावर हे करायचं आहे. म्हणजे गोट जो आहे जेवढा तुम्हाला पाहिजे जाड पातळ त्याप्रमाणे करता येतो. तर थोड्या थोड्या अंतरावर आतमध्ये पट्टी फोल्ड करायची आहे पूर्ण. एका हाताने हलकीशी बाहेर ओढून काढायची म्हणजे तो गोट जो आहे तो व्यवस्थित तयार होतो. आणि थोडे थोडं कापड घेऊनच ती पट्टी जी आहे ती फोल्ड करायची आहे. अशा पद्धतीने केल्यामुळे गोट जो आहे तो खूप फिनिशिंगमध्ये तयार होतो. आणि हे सुळसुळीत कापड असतं आहे साडीचं त्याच्यामुळे गोटची पट्टी जी आहे ती 2 इंचाची मी घेतली होती. इथे नॉर्मली आपण 1.5 इंचाची घेतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही. आणि व्हिडिओ आवडला ही शिवण्याची पद्धत तुम्हाला सोपी वाटली तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. तुम्ही ज्या कोणी नवीन मैत्रिणी शिकत असतील त्यांच्यासोबत म्हणजे त्यांनाही ह्या व्हिडिओची हेल्प होईल. तर असं मी गोट जो आहे तो सगळीकडे करून घेतलेला आहे. तर फायनल हा ब्लाऊज झालेला आहे स्टिच करून. अतिशय सोपी पद्धत आहे. फिटिंग पण कशी करायची हे सांगितलेलं आहे सोप्या पद्धतीत. बरेच पॉईंट याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर असे शिलाईचे व्हिडिओ जे आहेत ते अगदी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघू शकता इथे गोट जो आहे तो माझा तयार करून झालेला आहे. आणि खूप बारीक आलेला आहे गोट. जेवढा बारीक मोठा हवा तेवढा बारीक मोठा आपल्याला करता येतो. आणि आतल्या बाजूने सुद्धा फिनिशिंग छान आलेलं आहे. तर हा प्रिन्सेस ब्लाऊजचं संपूर्ण स्टिचिंग सांगितलेलं आहे याच्यामध्ये. आणि त्याचं कटिंगचा व्हिडिओ जो आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, कमेंट बॉक्समध्ये पिन करते. तर तुम्ही कटिंगसुद्धा जाऊन बघू शकता. अगदी सोप्या पद्धतीत आहे कटिंगसुद्धा. आणि ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट फिटिंगला बसतो. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ह्या पद्धतीने ट्राय करा. आणि जरी तुम्ही नवीन शिकणारे असतील तरी तुम्हाला हा व्हिडिओ पाहून एकदा दोनदा जरी पाहिला तरी तुम्हाला व्यवस्थित त्याचं कटिंग जे आहे ते समजेल आणि ह्याचं स्टिचिंग जे आहे तेही सुद्धा समजेल. त्यातूनही काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. बघू शकता छान गळा वगैरे पण छान तयार झालेला आहे. हुकलूक पट्टी पण मस्त तयार झालेली आहे. आणि सुळसुळीत ब्लाऊज पीसचा हा एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तयार झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.